माध्यम से टेलीकास्ट शुरू हो चुका है। यूट्यूब के ऑपरेटर युवराज सावंत, कैमरामैन निखिल कांबले की देन स्ट्रीम ऑन हो चुका है। निश्चितच युट्यूबच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतो। एसके ट्रॉफी 2018 अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा। आदित्य पडगे वर्सेस जय हनुमान ओझरली वर्सेस दरम्यान डोंगरेचा पहिला चेंडू निश्चितच उजव्या एसटीच्या रोखाने टाकलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। खूपच सुंदर षटकार जोडला जातोय। षटकारांना सुरुवात केली जाते। या स्पर्धेतील 17वा असा फलंदाज ठरतोय जो षटकाराच्या साहाय्याने आपल्या डावाची सुरुवात करतोय। धन्यवाद धन्यवाद डीजे। षटकाराने प्रारंभ करतोय जगदीश। सूरजच्या पहिल्या चेंडूवरती खूप देखणा प्रहार, फुल टॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाही। शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। एक धाव मिळते। एक धावीच्या साहाय्याने धाव फलकावरती बिनबाद 7 धावा। चांगला प्रारंभ आपल्याला पाहायला मिळतोय। अच्छी जय हनुमान ओजुरली की सूरज डोंगरे के सामने मोर्चा खोलते हुए जगदीश सिक्सर के साथ आगाज किया ओवर का और जगदीश का खाता खुलता हुआ। इस सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 7 नए बैट्समैन महेश के पास स्ट्राइक जती हुई सामना कर रहे सूरज डोंगरे का। एक भारी भक्कम शरीर के एक युवा गेंदबाज आदित्य पड़गा के राइट आर्म मोड़ दी विकेट महेश के लिए। शॉर्ट गेंद पंच कर दिया, गेंद चली गई डीप पॉइंट के बाहर, 4 रन के लिए। धन्यवाद दीजिए। ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, शरीर से दूर पंच किया, दिलकश शॉट, नजाकत भरा हुआ, 4 रन के लिए। निश्चित अतिशय देखणा प्रारंभ आपल्याला पाहायला मिळतोय। ओझरली संघाकडनं पुढचा चेंडू, चेंडूच्या वेगात बदल केला होता। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू 4 धावांसाठी जातोय। धाव फलकावरती धावा झळकतायत 15। रूम बनाते हुए लगातार गायकवाड़ सर ऑफ स्टंप की बाहर गेंदबाजी हो रही है। बैट्समैन को मौका दे रहे बाजू को खोलने का। गेंद पहले बाउंस पर डीप एक्स्ट्रा कवर के बाहर, 4 रन। शुरुआत अच्छी क्योंकि सामने वाली टीम आदित्य पड़गा जिनके पास मजबूत बल्लेबाजी, ललित, मयूर, सूरज डोंगरे, सुभाष, कई ऐसे नाम है, परलेश, ललित, जयेश भगत, जयेश वारके, स्टार समीर बजा के कई स्टार खिलाड़ी है। एक लक्ष्य माइंड में सेट करके उतरी होंगी जय हनुमान ओझरली। निश्चितच अतिशय चांगला प्रारंभ पाहायला मिळतोय। वेल बिगिनिंग हाफ डन, चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम होण्यासारखं। चौकारांच्या हॅट्रिक वरती येतोय फलंदाज महेश। आपण जर पाहिलं आतापर्यंत चौकाराची केवळ एकमेव हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेली आहे। महेश निश्चित अतिशय सुरेख रीतीने चेंडू तटकावला। एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू धाडला होता। एकेरी धाव जोडली गेली। फेकी चुकीची होती परंतु बॅकअप चांगला मिळाला। एक धावीच्या जोरावरती बिनबाद 16 धावा धाव फलकावरती। पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फलंदाजी, टिपिकल पॉवर प्लेचे फटके आपल्याला पाहायला मिळाले। षटकारानं प्रारंभ, त्यानंतर 2 देखणे चौकार आणि 2 एकेरी धावा। दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच कही पे निगाहे कही पे निशाणा, चेंडूच्या रेषेत नेता खेळण्याचा प्रयत्न झाला, निर्धाव चेंडू गेला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झळकतायत 16, बिनबाद 16। एक चांगला प्रारंभ आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय ओझरली संघाकडनं। अच्छी शुरुआत, एक ओवर की समाप्ति के बाद 16 रन, एक अच्छा टोटल जय हनुमान क्रिकेट क्लब ओझरली के लिए।
आदित्य के लिए अब चिंता बढ़ चुकी, क्योंकि 16 रन बन चुके पावर प्ले के पहले ओवर में। अगर यही रन रेट अगर बढ़ता चला गया तो फिर आदित्य के लिए एक बड़ा लक्ष्य रहेगा, जहां पर उनके बल्लेबाज की अग्नि परीक्षा रहेंगी ओजुर्ली के गेंदबाज के सामने। निश्चितच, परंतु पहिल्या षटकात ज्या पद्धतीने धावांची लयलूट करण्यात आलेली आहे तशाच पद्धतीने धावा ओझरलीला जोडाव्या लागतील, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चितच आदित्य पडगे संघाचे गोलंदाज करणार आहेत। जेसीबी गोलंदाजीची भूमिका पार पडेल। जनार्दन चंद्रकांत भोईर उर्फ जेसीबी या नावानं परिचित, अतिशय सुरेख पद्धतीनं मध्यम गतीच्या या ठिकाणी गोलंदाजीचा वापर करतोय। कशा पद्धतीनं जेसीबी गोलंदाजी करेल आणि कशा पद्धतीनं महेश सामोरा जाईल, कारण महेशने आतापर्यंत 2 चौकार आणि एकेरी धाव 9 धावा केलेल्या आहेत। जगदीशने 1 षटकार आणि एकेरी धाव, त्या जोरावरती 7 धावा केलेल्या आहेत। अशा पद्धतीनं धाव फलकावरती बिनबाद 16 धावा। और दूसरे ओवर के लिए जनार्दन को पेवेलियन छोड़ से लाया है एक तेज गेंदबाज और की ऑफ सक्सेस। आदित्य की जो कड़ी कमजोर कड़ी, कहीं ना कहीं गेंदबाजी पर सवाल उठे कई टूर्नामेंट से, लेकिन जब जब जनार्दन ने अच्छी गेंदबाजी की, आदित्य ने मैचेस जीते, कई कप जीते। राइट आर्म ओवर दी विकेट महेश के लिए। छोटी गेंद पुल करते हुए कंट्रोल पुल शॉट, गेंद चली गई समीर बजागी के पास डीप मिड विकेट पर, वाइड थ्रो, लेकिन अच्छा बैकअप सागर पारधी का। 1 रन, इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 की योग पार। निश्चितच चुकीच्या पद्धतीची फेकी आपल्याला पाहायला मिळाली समीर बजागा यांच्याकडनं, परंतु चांगला बॅकअप पाहायला मिळाला। दरम्यान जनार्दनचा पुढचा चेंडू सामोरा जाईल। धडाकेबाद जगदीश, ओझरली संघाचा हा मुख्य आधारस्तंभ। निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये। लिलया षटकार साकारला जातोय आणि षटकारच्या साह्यानं धन्यवाद डीजे। स्वयंसेवक आहे तिथे, रस्ता आहे, रस्त्यावरती खूप वेगाने गाड्या चालतात। चेंडू जेव्हा तुम्ही आणायला जाल कृपया गाड्या बघून जा। चेंडू आपल्याकडे भरपूर आहेत, माणूस आणि माणसाचं मोल याचं आपण वर्णन करू शकत नाही, प्लीज स्वतःची काळजी घ्या। दरम्यान जनार्दनचा पुढचा चेंडू सामोरा जाईल जगदीश, षटकाराच्या साह्यानं धाव फलकावरती धावा झळकत आहेत 23। जगदीश के लिए जनार्दन राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद, गति में कहीं ना कहीं गायकवाड़ सर बीट हुए, चेंज ऑफ पेस, लेंथ में बीट हुए, वहां पर रफ्तार में कहीं ना कहीं बीट होते हुए वहां पर बैट्समैन जगदीश। नफीतुल्ली गेंदबाजी, जनार्दन वापसी करते हुए गेंदबाजी में। निश्चितच एक अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला। आता मात्र डाव्या एसटीवरचा चेंडू होता, भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, चौकारा। धन्यवाद डीजे। अशोक शेठ वाळींज यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचंय। डाव्या एसटीवरचा चेंडू होता, भिरकावून दिला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी आणि 4 धावांच्या जोरावरती धाव फलकावरती 27 धावा। अशोक शेठ वाळींज यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचंय। दुसरं षटक मार्गस्थ आहे। अशा पद्धतीनं जर धावा जमवल्या तर ओझरली संघ निश्चितच आदित्य स्पोर्ट्स पडगे संघाला मानसिक दृष्टिकोनातून खच्चीकरण केल्याशिवाय राहणार नाही, कारण धावांचा डोंगर आता उभा राहायला लागलेला है। बिल्कुल आदित्य के सामने एक बड़ा लक्ष्य रखने की कोशिश जय हनुमान ओजुर्ली की। जगदीश के लिए फिर से पुल और पावरफुल गेंद, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बाद 6 रन।
तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंड गप्पन माझ काळ जात रवला आय लव्ह यूच झेंडा ग. धन्यवाद धन्यवाद डीजे. या स्पर्धेतील 118वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीशनं षटकारानं प्रारंभ केला होता. गतवर्षी सुद्धा याच मैदानावरती जगदीशनं धावांचा पाऊस पाडला होता. अतिशय तडाखेबाज धडाकेबाज फलंदाजी तुटून पडलाय जेसीबीच्या गोलंदाजीवरती आणि आतापर्यंत 17 धावा गोळा केलेल्या आहेत. पहिल्या षटकात 16 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा. धावांचा पाऊस पडतोय जय हनुमान ओझरली संघाकडनं. दरम्यान जेसीबी टूट पड़े और बल्लेबाज जगदीश. गेंद चली गई डीप मिड विकेट पर 1 रन के लिए. ओवर की समाप्ति का इशारा था. ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 34 रन बिना किसी नुकसान पर. गायकवाड़ सर 17 का स्कीम रन रेट प्रति ओवर अब आदित्य के लिए घातक बनता चला गया है, जहां पर आदित्य की बल्लेबाजी की टेस्टिंग रहेगी जय हनुमान की गेंदबाजी के सामने. निश्चितच अतिशय एक महत्त्वाच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. एक रंगतदार सामना आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. जय अंबिका देवरुंगपाडा आणि जय हनुमान खांडपे दोन्ही संघांनी जय बजरंग खांडपे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारच राहायचं आहे. जय बजरंग खांडपे आणि जय अंबिका देवरुंगपाडा पुढील सामना असेल. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार स्थितीत राहायचं आहे. दरम्यान तिसरं षटक अतिशय महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी येतोय जयेश वारके. जयेश वारके निश्चितच छोटासा रनअप. समोर जाईल तो जगदीश. डाव्या एष्टीवरचा चेंडू भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. षटकारात त्याचं परावर्तन अप्रतिम. अशा पद्धतीचा फटका ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते लगातार. धन्यवाद धन्यवाद डीजे. देवा रे देवा अशीच म्हणण्याची वेळ आलेली आहे आदित्यच्या पाठीराख्यांवरती. डाव्या एष्टीवरती असा फुलटॉस चेंडू टाकणं म्हणजे किती स्वेर मारा आहे आदित्य संघाचा दिसून येतोय. दरम्यान आणखीन एक मोठा प्रहार मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये प्रेक्षणीय षटकार पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. अब आदित्य की गेंदबाजी की कमर तोड़ दिए बल्लेबाज जगदीश और महेश ने. निश्चित आदित्य जाधव आपण माशी म्हणाला होतात की जेव्हा जेव्हा आदित्य पडके संघाच्या गोलंदाजीचा प्रश्न येतोय कमकुवत गोलंदाजी झालेली आहे सिद्ध झालेली आहे. या षटकामध्ये जर प्रारंभ पाहिला तर षटकारानं लागोपाठ 2 षटकार स्पर्धेतील 120वा षटकार. धाव फलकावरती धावा लागतात बिनबाद 46. जय हनुमान ओझरली संघ. दरम्यान पुन्हा आणखी देखणा फटका आपला पाहायला मिळतोय 121वा आणि धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. और 7वें बैट्समैन बन गए एसके ट्रॉफी 2018 के हैट्रिक सिक्सर की हैट्रिक करने वाले 7वें बल्लेबाज जगदीश. 52 पे जाता हुआ स्कोर अप. रनों का अर्धशतक. दिल खोलकर रन खर्च करते हुए. निश्चितच ओझरली संघाचं सुद्धा अभिनंदन करावं लागेल. धावांवरती अतिशय सुरेख रीतीने वर्चस्व मिळवलंय. 52 धावा धावफलकावरती झळकतायत.
जगदीशच्या बॅटमधून एकूण षटकार आपण पाहतो 42 धावांवरती तो स्वतः खेळतोय आणि 6 षटकार त्याने आपल्या खेळीमध्ये जोडलेले आहेत. जयचा पुढचा चेंडू निश्चित आणखी एक प्रहार लागोपाठ चौथा षटकार. पवनने जे शतक झळकावलं होतं नाना स्पोर्ट्स सोर संघाच्या फलंदाजाकडनं 7 षटकार मारले होते. इसके साथ उछाल दिया है 6 गेंदों पर 6 सिक्सर. इस सीजन का नया कीर्तिमान जगदीश के नाम. धन्यवाद डीजे. अब उस लिस्ट में जगदीश भी आ चुके जहां पर महेंद्र हीरामन शेलार चिरोबा वाशेरे के कल्पेश बबलू नक्षत्र के नीलेश जाधव, उसके बाद फिर जय गणेश वाफाले के सतीश काठोले, कई ऐसे नाम है परगा टेनिस क्रिकेट के. उसमें अब जगदीश भी जय हनुमान क्रिकेट क्लब ओजुर्ली के. अब जयेश वारके के आज की रात की जो नींद है वो अभी से खराब कर दिए जगदीश ने. निश्चितच नाणेफेकी आपण करणार आहोत अतिशय मातब्बर संघांमध्ये. जय बजरंग खांडपे वर्सेस जय अंबिका देवरुंगपाडा दोन मातब्बर संघांच्या दरम्यान नाणेफेकी होते. एसके ट्रॉफी 2018 मध्ये सुवर्ण अक्षरांनी निश्चितच जगदीशची खेळी ही लिहिली जाईल. मी सन्माननीय अतिथी मारुती पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करणार आहात. एक महत्त्वाचा सामना जय अंबिका देवरुंगपाडा वर्सेस जय बजरंग खांडपे या दोन मातब्बर संघांच्या दरम्यानची नाणेफेकी. सामना 3 षटकांचा असेल. 1 षटक पॉवर प्लेचा असेल. चेसिंग कंपल्सरी अशा पद्धतीची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान निश्चितच नाणेफेकीचा गोल आहे तो प्राप्त केला जातोय देवरुंगपाडा संघानं. आपण नाणेफेकीचा गोल जिंकलेला आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करताना 3 षटकात कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल जय अंबिका संघाला? जय बजरंग संघाला 35 ते 40 धावांवरती रोखत असताना महत्वाचे गोलंदाज कोण असतील? प्रतीक, दिलीप, किशोर. निश्चितच 3 आपले महत्वाचे गोलंदाज. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपल्याला काय वाटते? कारण यूट्यूबच्या माध्यमातून 198 देशामध्ये आपल्या खेळाचा आनंद लोक घेत आहेत. खूप चांगलं आहे. निश्चितच आणि शुभेच्छा त्यांच्याकडनं. दरम्यान नाणेफेकीचा कोल आपल्या बाजूने, नाणं आपल्या बाजूनं. नाणेफेकीचा कोल जर आपण जिंकला असता आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता आपण फलंदाजी करणार आहात तर 3 षटकात कमीत कमी किती धावा जोडण्याचं उद्दिष्ट असेल? 55 ते 50 धावांचं उद्दिष्ट आहे. कारण या मैदानावरती धावांचा पाऊस पडतो याची पूर्ण कल्पना आहे. या 55 धावा जोडण्याची जबाबदारी कोणत्या फलंदाजांवर असेल? राहुल आहे, रोशन आहे, प्रेम आहे, बाह्या आहे. निश्चित एकापेक्षा एक अशा धारदार फलंदाजी नावं सांगितली. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं आपल्याला? खूप चांगले आयोजन केलं आहे आणि आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. दरम्यान बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. टॉस बॉक्सचा निर्णय असा आहे जय अंबिका देवरुंगपाडा संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जय बजरंग खांडपे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. माइक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आदित्य जाधव यांच्याकडे. बहुत बहुत धन्यवाद गायकवाड़ सर. लौट चलते अगली इनिंग की तरफ. 3 ओवर की समाप्ति के बाद 70 बनाए और 71 का लक्ष्य आदित्य पड़गा के सामने. जयेश वारके के सामने जो पारी खिली गजब की. पड़गा टेनिस क्रिकेट में एक नया कीर्तिमान जगदीश ने बनाया. इस सीजन में सिर्फ हीरामन शेलार के नाम 6 गेंदों पर 6 सिक्सर का रिकॉर्ड टॉप. एक नया कीर्तिमान. जय अंबिका देवरुंगपाड़ा के कप्तान आपको कमेंट्री बॉक्स में आना और आपके 11 नाम देना है क्योंकि इस स्पर्धा का सीधा प्रसारण यूट्यूब के माध्यम से, बल्कि भारत नहीं तो भारत के बाहर भी आप देख सकते. जय अंबिका देवरुंगपाड़ा के कप्तान आपको 11 खिलाड़ी के नाम देना है.
मोड़ दिया डीप मिड विकेट पर ललित अगिवले ने 1 रन के लिए। जय अंबिका देवरुंगपाड़ा के कप्तान आपको नाम देने के लिए आना है। लिफ्ट करने की कोशिश बीट हुए जयेश वारके। आज कुछ भी सही साबित नहीं होता है। रुका हुआ स्कोर 1। आज कुछ भी आदित्य के साथ अच्छा नहीं होता हुआ। इससे पहले जयेश वारके के 6 गेंदों पर 6 सिक्सर। आप खराब बल्लेबाजी जयेश वारके की। फुल टॉस गेंद डीप मिड विकेट के बाहर 6 रन के लिए। धन्यवाद डीजे। लोअर फुल टॉस गेंद थी, स्लॉट में मिल गई थी जयेश वारके के बल्ले के बीचों बीच लेकर मोड़ दिया डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। निश्चितच अतिशय सुंदर उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराला डीजे कल्पेश यांची साथ सुद्धा अतिशय मोलाची लाभली। एक सुंदर सुरेल असं गीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे कल्पेश किरवली यांच्याकडनं। दरम्यान पुढचा चेंडू सामोरा जाईल तो जयेश। एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे। कुठेतरी कमबॅक करावा लागेल, आपल्या संघाला आश्वासित करावं लागेल आणि त्यासाठी मोठे प्रहार करावे लागणार आहेत। निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये। अतिशय सुरेख देखणा षटकार, एका पाठोपाठ एक षटकार आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय, ईट का जवाब पत्थर से देण्याचा प्रयत्न। बिल्कुल टीट फॉर टैट। जितने जयेश वारके के सामने मारे थे उतने मारने की कोशिश करेंगे जयेश वारके। उछलता हुआ स्कोर अब 13 की ओर पर। पहले ओवर का पावर प्ले का खेल चलता हुआ। निश्चितच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी किरणच्या गोलंदाजीवर तुटून पडतोय जयेश। किरण अब महंगे साबित होते हुए सिक्सर के हैट्रिक पर जयेश। और एक आसमानी टोला, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे और जयेश वारके की पारी पर पूर्ण विराम लगता हुआ। धन्यवाद डीजे कल्पेश। अतिशय सुरेल असं संगीत ऐकवलं। दरम्यान 125 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। चौकार आणि षटकारांचा पाऊस पडण्यामध्ये फलंदाज यशस्वी होत असतात, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाजाला सुद्धा यश प्राप्त करून देते। या ठिकाणी निश्चितच किरणचं कौतुक करावं लागेल। आशेचा किरण जागृत केला। दरम्यान सामोरा जाईल ललित अगिवले, डावखुरा फलंदाज। सुंदर रीतीने टाकलेला चेंडू भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, पळून एक धाव पूर्ण केली। दुसरा धावेचा प्रयत्न होता परंतु रोखला जातोय। केवळ एक धाव, एक धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत। 1 बाद 14 पहिला षटक पॉवर प्लेचं समाप्त होतंय। धावांचा डोंगर उभारला होता, 71 धावांचं उद्दिष्ट, परंतु त्याला सामोरं जाताना केवळ 14 धावा धाव फलकावरती। निश्चितच खूप सुरेख अशा पद्धतीनं षटक हाताळलं होतं। बिल्कुल एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन। अब मैच दूर नजर आता हुआ आदित्य परगास की तरफ से। कमीत कमी 10 धावा या षटकात कमी वसूल केल्या, कारण 23 ची सरासरी असलेले 2 षटक आणि 1 24 ची सरासरी।
तर अशा पद्धतीने धावा जोडायला हव्या होत्या. आता ही सरासरी निश्चित उंचावली जाणार. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजून सुद्धा आपण जर पाहिलं तर 47 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रति षटकामागे 23.5ची सरासरी येते. मोठा प्रहार करावा लागेल. या मैदानावरती धावा जमवणं अवघड नाहीये आणि धावा टिकवणं कठीणही नाहीये. अशी परिस्थिती आहे. गोलंदाज आणि फलंदाजाला साजेशी. पाहूया किती यश मिळते. आता कोणत्या संघाला चांगली कामगिरी करता येते. महत्वाचं षटक हाताळण्यासाठी येतोय जयेश. निश्चितच जयेशवरती भिस्त असेल. जगदीशने ज्या पद्धतीनं फलंदाजी केली, वाखाणण्याजोगी फलंदाजी, आणि त्या जोरावरती आपल्या संघाला पूर्णपणे आश्वासित केलं. धावांचा डोंगर उभारला. मानसिक दबावाखाली आदित्य पडगे संघ. दरम्यान जयेशचा पुढचा चेंडू सामोरं जाईल तर ललित. खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख सुंदर चेंडू. चेंडूच्या रेषेत नेता खेळण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आदित्य एक निर्धाव चेंडू पूर्णपणे मानसिक दबावात आणणारे आदित्य पडगे संघाला आश्वासित केलं जाणार आहे. ओझरली संघाला बिल्कुल हर डॉट गेंद आदित्य पड़गा के ऊपर छोड़ दिया हुआ पर अब स्तंभ के बाहर वाइड। हर गुजरती डॉट गेंद गायकवाड़ सर आदित्य के बल्लेबाजों पर अपने आप एक प्रेशर बढ़ाएंगे। निश्चितच एक तिसरा पंच मैदानात प्रविष्ट व्हायचं आहे. थर्ड एम्पायर मैदानात प्रविष्ट व्हायचं आहे. बिल्कुल तीसरी आंख जिसे कहा जाता है नंद किशोर के रूप में मैदान की तरफ बढ़ती हुई। बिल्कुल तीसरी आंख मैदान की तरफ नंद किशोर बाहुबली, महेंद्र बाहुबली के रूप में। अब जीत और हार का जो अंतर है वो कम करने की कोशिश करेंगे आदित्य के बल्लेबाज। 11 गेंदें और 46 रन। 6 गेंदों पर जो 6 सिक्सर लगे, मैच का कितना टर्निंग पॉइंट साबित करते हैं आदित्य के लिए देखने वाली बात है। सभी खिलाड़ी वरीड लग रहे, चिंतित नजर आते हुए आदित्य के। गेंदबाजी के लिए जयेश और दी विकेट। छोटी गेंद, बीट हुए बैट्समैन, बीट हुए विकेट कीपर। देखना क्या कुछ हुआ है। गेंद लेग स्तंभ को छोड़ती हुई दिलीप माने सर का व्हाइट का इशारा था। हुआ कुल मिलाकर एक्स्ट्रा के तौर 2 रन मिलते हुए इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट गंवाने के बाद। निश्चितच जयेश कडनं स्वेर चेंडू हाताळणी केली जाते. 17 धावा धावफलकावरती 1 गडी गमावलाय. प्रलेश मुरांजन इनफॉर्म फलंदाज आहे. कशा पद्धतीने सामोरं जातोय पाहूया. निश्चितच एक षटक जगदीशने ज्या पद्धतीने हाताळलं होतं जयेश वारकेचं, तसंच षटक एखादा फलंदाज जोडतोय का आपल्या संघासाठी हे पाहणं रंगतदार ठरणारे. मोठे प्रहार करावे लागणार आहेत. कासवाच्या गतीने नव्हे तर आता मात्र धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे. रॉकेटच्या गतीनं फटके मारावे लागणार आहेत. चौकार षटकारांची पेरणी करावी लागणार आहे. जयेश गोलंदाजीसाठी मार्गस्थ. सामोरं जाईल प्रलेश मुरांजन. निश्चितच आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी मोठी आस लागून राहिली होती. प्रलेशनं अगोदरच बॅट काढली. शरीराच्या दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅट यांचा नीटचा संपर्क नाही. काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू जातोय. मैदानी फटका होता. 1 धाव प्राप्त केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा धडकत आहेत. 18। अब बॉडी लैंग्वेज भाई साफ बता रहा आदित्य की खिलाड़ी का रन के लिए अब झुंझती हुई सचिन पटेल फैम टीम आदित्य पड़गा। इसके पीछे गेंदबाजी और जो शुरुआत में बल्लेबाजी हुई पहले इनिंग में, फिर से लिफ्ट कर दिया गेंद को। गेंद दूर कहीं गिरती हुई 6 रनों के लिए। सन्माननीय विवेक पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे.
सन्माननीय विवेक पाटील साहेब आपण मंचावर विराजमान व्हा. हमसे इनके खंडवल के विवेक पाटिल बहुत मशहूर लेग ब्रेक गेंदबाज, पैरों के सामने से फ्लिक करते हुए गेंद चली गई डीप मिड विकेट पर, अब जाके खिलाड़ी ने उठाया. सिंगल और डबल से अब गायकवाड सर काम बनने वाला नहीं है आदित्य पडगा का. निश्चितच एक सिंगल धाव हे आश्वासित करणारे ओझरली संघाला, तर पराभवाच्या खाईत लोटणारे आदित्य पडगे संघाला. आप 8 गेंदे और जीतने के लिए 46 रनों की जरूरत. आठ गेंदे और 46 रन, राउंड दी विकेट आप परलेश के लिए. गेंद को आसमान में भेज दिया और एक 6 दे रहा है, लेकिन दुरुस्त है परलेश. धन्यवाद डीजे. कहीं ना कहीं गायकवाड साहब हार और जीत का जो अंतर है उसको कम करने की कोशिश हो रही है परलेश और ललित की तरफ से. 31 धावा धाव फलकावरती अजूनही 40 धावांची गरज आहे. 7 चेंडू शेष आणि 40 धावांची गरज. या चेंडूवरती एक मोठा फटका पडगे संघाला आश्वासित करू शकतो. फिर से मोड़ दिया है, अधूरे मन से गेंद चली गई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर. दूसरे की कोशिश और आसानी से 2 रन पूरे करते हुए ओवर की समाप्ति का दिलीप माने का इशारा. 2 ओवर की समाप्ति के बाद 33 रन. अब 6 गेंदे और जीतने के लिए 38 रनों की जरूरत. 6 गेंदों पे जो 6 सिक्सर लगे थे जयेश वारके के, पूरे मैच के पिक्चर को अगर देखा गायकवाड सर तो टर्निंग पॉइंट जो जयेश वारके के सामने 6 सिक्सर लगे. निश्चित आपण जर पाहिलं तर आमदार चषकामध्ये हिरामणी शेलार यांनी जे 6 षटकार मारले होते तेव्हा सुद्धा शेवटच्या षटकात 38 धावांची गरज होती. 6 षटकार मारले तरी सुद्धा संघ 2 धावांनी पराभूत झाला होता. अब तीसरी आग जो अंपायर की भूमिका निभाते हुए नंद किशोर अब मैदान की बाहर की जानिब नजर आते हुए. दोनों मुख्य अंपायर बाला और दिलीप माने सर, जबकि गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता जगदीश को अटैक पर लाया है, जिन्होंने 60 रनों की विशाल और विस्फोटक पारी खेली, जिसमें 9 सिक्सर और सिर्फ 14 गेंदों का सामना किया. इस सीजन में महेंद्र माघे के नाम 9 गेंदों पर अर्धशतक लगाने का रिकॉर्ड है देवडुंग के कप में. हे निश्चितच अतिशय दमदार कामगिरी काल निखिलची, आज जगदीशची. दरम्यान 6 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान जगदीश गोलंदाजी करेल. सामोरा जाईल तो ललित अगिवले. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईटचा. 6 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. उजव्या यष्टीच्या रोखानं मारा केला जातोय. आदित्य अतिशय सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळते जयनवान ओझरली संघाकडनं. खेल की शुरुआत होती भी जगदीश राउंड विकेट. ललित के लिए सामने की ओर खेलने की कोशिश, लेकिन गेंद चली गई वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में. दूसरे की कोशिश और लेजी रनिंग परलेश मोरांजन की. शिकलेली नव्हती का अडाणी होती का. निश्चितच कल्पेश डीजेच्या कडनं अतिशय सुंदर अशी साथ आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू जगदीशचा. जगदीश खेळ सुरू करायचा आहे, वेळ दवडू नका. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव पूर्णपणे
जय हनुमान ओंजरली संघ हा यशस्वी आणि निश्चितच आदित्य संघाची वाटचाल या स्पर्धेच्या बाहेर घराच्या दिशेने चालू झालेली आहे. त्यांचे पाठीराखे गाड्या घेऊन आता घराकडे निघताना दिसत आहेत. बिल्कुल, आप जो भी कुछ बचा है समीर बजा के खेलने के लिए, उनके पास भी अब कुछ बचा ही नहीं, क्योंकि लक्ष्य अब उनसे बहुत दूर नजर आता हुआ, दिल्ली अब दूर नजर आती भी आदित्य पड़गा के लिए। कहीं ना कहीं राकेश रिसाट, सुफियान शेख, तौसीफ शेख की मौजूदगी जो इस वक्त आदित्य में नहीं खेलते, कमी महसूस हो रही है आदित्य के लिए। फिर से आवाज में चिप कर दिया ऊपर समीर बजागे ने, आसानी से एक रन पूरा करते हुए सबसे बड़ा अपसेट देखने जा रहे हैं हम। आदित्य जैसी मजबूत टीम, कहीं ना कहीं जो मुकाबला शुरुआत हुआ था गायकवाड़ सर, मैंने कहा था कि आदित्य की कमजोर गेंदबाजी, और उसी का लाभ लिया बल्लेबाजों ने। जगदीश ने क्या पारी खेली गजब की, जिसकी जितनी भी सराहना करे उतनी कम। छोटी गेंद मोड़ दिया ऑन साइड की दिशा में, पहले बाउंस पर गेंद को उठाते हुए थोड़ी सी हड़बड़ाहट, लेकिन आसानी से एक रन पूरा करते हुए। अब मैच को छोड़ दिया है आदित्य के खिलाड़ी ने। प्लेयर्स पेवलन चिंतित नजर आते हुए सभी खिलाड़ी, निराश किया जयेश वारके ने, निराश किया आदित्य के बल्लेबाजों ने। अभी भी एक गेंद शेष, जबकि सामना करे समीर बजागे। और इसके साथ मैच को जीत लिया, अनेक अनेक अभिनंदन जय हनुमान और उजोरली, और हार्ड लक टफ लक आदित्य पड़गा। लौट चलते मैन ऑफ द मैच की तरफ, जिन्होंने इस स्पर्धा का दूसरा अर्धशतक 14 गेंदे में 60 रनों की विशाल और विस्फोटक पारी खेली है। जगदीश सुपर 6, 9 सिक्सर। जगदीश आपको आगे आ रहा है। मैन ऑफ द मैच की ट्रॉफी जो स्पॉन्सर किए विनोद लक्ष्मण